नमस्कार, मी शिवम गोरकर गुरुजी या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केली होती ऍप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपण दोन टाइप बघितले होते। आज आपल्याला बघायचा आहे टाइप 3, ज्याच्यामध्ये आपल्याला विचारतील फ्रॅक्शनल नंबरवर आधारित क्वेश्चन। तर बघूया, फ्रॅक्शनल नंबरवर आधारित ज्या वेळेस आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल त्यावेळेस काय करायचं। जर कोणताही फ्रॅक्शनल नंबर असेल किंवा रॅशनल नंबर असेल त्यावेळेस एक तर त्याला काय असेल, कोणताही फ्रॅक्शनल नंबर तर त्याला काय असणार, एक असणार न्यूमरेटर आणि एक काय असणार त्याला डिनोमिनेटर। तर आपले जे व्हेरिएबल असाइन करायचं ते कोणाला करायचं, एक न्यूमरेटर आणि एक कोणाला करायचं डिनोमिनेटर। ज्यावेळेस पण आपल्याला कशावर आधारित, फ्रॅक्शनल नंबरवर आधारित विचारल्या जाईल त्यावेळेस आपल्याला न्यूमरेटर x आणि डिनोमिनेटर काय कन्सिडर करायचा y। तर बघा, आपल्याला बोर्डवर क्वेश्चन दिलेले आहे ते पहिले सुरुवातीला आपण काय करणार, केअरफुली रीड करणार, त्याच्यानंतर आपण काय करणार, व्हॅल्यू असाइन आणि सोल्युशन काढणार। तर बघा, द सम ऑफ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर इज 12। फर्स्ट कंडिशन आपल्याला दिलेली आहे की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची जर ऍडिशन केली तर किती येते म्हणते, 12 येते म्हणते। इफ डिनोमिनेटर इन्क्रीज बाय 3, जर आपण डिनोमिनेटर इन्क्रीज केला 3 तर ते नवीन फ्रॅक्शनल आपला जो बनते काय म्हणते 1/2। तर काय करायचं सांगितलं, फाइंड द फ्रॅक्शन। ज्या पण वेळेस क्वेश्चन मध्ये जर आपल्याला हे शब्द दिसत असतील, इन्क्रीज, मोर दॅन, ग्रेटर, हे जर शब्द दिसत असतील त्यावेळेस काय करणार, आपण प्लसचं साइन वापरणार। आणि ज्या वेळेस रिड्यूस, डिक्रीज, लेस दॅन हे शब्द दिसत असतील तर काय करणार आपण मायनस। त्याच्यानंतर डबल किंवा ट्वाइस दिसत असेल त्यावेळेस काय करणार, मल्टीप्लाइड बाय 2। त्याच्यानंतर 3 टाइम्स म्हणजे काय करणार, मल्टीप्लाइड बाय 3। 4 टाइम्स म्हणल्याच्या नंतर काय करणार, मल्टीप्लाइड बाय 4। तर बघा, आपण सुरुवातीला कन्सिडर करणार की लेट न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन। काय कन्सिडर केला, न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली। हेन्स जो आपला फ्रॅक्शन बनल तो काय बनणार, x अपॉन y। त्याच्यानंतर फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय, फर्स्ट कंडिशन की न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची ऍडिशन किती येते, 12। म्हणून या ठिकाणी न्यूमरेटर किती आपला x आणि डिनोमिनेटर किती आहे y, म्हणून या ठिकाणी लिहिणार x प्लस y इक्वल्स टू 12। हा झाला आपला इक्वेशन फर्स्ट। त्याच्यानंतर सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन काय, सेकंड कंडिशन की इफ डिनोमिनेटर इन्क्रीज बाय 3, आपला न्यूमरेटर x आहे, डिनोमिनेटर काय आहे y आहे। तर काय म्हणते, डिनोमिनेटर जर 3 ने इन्क्रीज केला, इन्क्रीज शब्द आला तर काय करायचं सांगितलं, आपण प्लसचं साइन लावायला सांगितलं। म्हणून या ठिकाणी काय येणार, +3। कितीनं वाढवला, 3 तर नवीन फ्रॅक्शन काय बनते आपला 1/2। त्याच्यानंतर काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 2 × x 2x, y + 3 × 1 काय होणार, y + 3 प्लस y इकडच्या साइड आल्याच्या नंतर काय होणार, -y इक्वल्स टू किती, 3। हे झालं आपलं इक्वेशन सेकंड। तर या ठिकाणी आपण कोणती मेथड वापरणार सॉल्व्ह करण्यासाठी, एलिमिनेशन मेथड। कोएफिशिएंट सेम, अपोजिट साइन काय करणार, ऍडिशन। म्हणून या ठिकाणी करणार आपण ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड। काय, फर्स्ट इक्वेशन आपलं x + y इक्वल्स टू 12। सेकंड इक्वेशन काय आपलं 2x - y इक्वल्स टू 3। हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट, हे झालं आपलं इक्वेशन सेकंड। त्याच्यानंतर ऍड 1x + 2x काय मिळणार, 3x + y - y काय होणार, कॅन्सल। 12 + 3 किती होणार, 15। त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड, 15 डिवाइडेड बाय 3 किती येणार, 5। त्याच्यानंतर पुट x इक्वल्स टू 5 इन इक्वेशन फर्स्ट। काय करणार, इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काय करणार, पुट करणार। तर x + y इक्वल्स टू 12 हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट। त्याच्यानंतर x च्या जागी आपण पुट केले 5 + y इक्वल्स टू 12 + 5 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मायनस, म्हणून 12 - 5 किती येणार, 7। हेन्स जो आपला फ्रॅक्शनल नंबर बनेल तो काय बनेल, फ्रॅक्शनल नंबर काय बनेल, x अपॉन y। x ची व्हॅल्यू किती आली आपली 5 आणि y ची व्हॅल्यू किती आली 7। तर बघा,
या अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून काय बनते, हॉर्सचा प्रॉब्लेम बनते. जर आपले कन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण काय करू शकतो, त्या प्रॉब्लेमला सहजरित्या काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. म्हणून आपलं फोकस कशावर असलं पाहिजे, कन्सेप्टवर आधारित असलं पाहिजे. नेक्स्ट याच्यानंतरचा प्रकार आहे आपल्याला बघायचा टाइप 4, जे कशाची रिलेटेड असू शकते, एज रिलेटेड. यानंतर बघायचं आपला टाइप 4, जे आपल्याला कशाच्या आधारे विचारतील क्वेश्चन, एज रिलेटेड. तर बघा या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय करता येईल. तर आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन, 5 years hence फादर्स एज विल बी 3 times द एज ऑफ हिज सन. म्हणजे काय म्हणते, 5 वर्षाच्या नंतर की वडिलाचं जे वय हे काय व्हायला लागलं, तिप्पट व्हायला लागलं. कोणाच्या वयाच्या, मुलाच्या वयाच्या. आणि 5 years ago 5 वर्षापूर्वी फादर वॉज 7 times ॲज ओल्ड ॲज हिज सन. की 5 वर्षापूर्वी जे वडिलाचं वय होतं हे काय होतं, 7 पट होतं. कोणाच्या, मुलाच्या वयाच्या. तर काय करायचं सांगितलं आपल्याला, फाइंड देअर प्रेझेंट एज. तर या ठिकाणी आपल्या ज्या 2 अननोन क्वांटिटी आहेत त्या कोणत्या आहेत, एक आहे फादरचं एज आणि एक आहे सनचं एज. म्हणून या ठिकाणी आपण कन्सिडर करणार की लेट प्रेझेंट एज ऑफ फादर अँड सन आर X year and Y year रिस्पेक्टिव्हली. वडिलाचं वय काय आहे, X वर्ष आणि मुलाचं वय काय आहे, Y वर्ष. त्याच्यानंतर काय, फ्रॉम फर्स्ट कंडिशन आफ्टर 5 years वाली कंडिशन आहे की 5 वर्षाच्या नंतरची. सध्याचं प्रेझेंट एज काय फादरचं, X इयर. 5 वर्षाच्या नंतर किती होणार, X + 5. किती होणार, X + 5. कारण की इथं आपल्याला दिलेले 5 years hence विल म्हणल्याच्या नंतर हे भविष्यातलं पुढचं. ठीक आहे, X + 5. आफ्टर 5 years फादर एज काय बनल, X + 5 इयर. त्याच्यानंतर आफ्टर 5 year सन एज काय बनल, Y + 5 इयर. त्याच्यानंतर फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय म्हणते की 5 वर्षाच्या नंतर जे वडिलाचं वय आहे हे काय व्हायला लागलं, तिप्पट व्हायला लागलं. कोणाच्या, मुलाच्या वयाच्या. म्हणजे इथं काय येणार, फादर्स एज इक्वल्स टू 3 times. टाइम्स आल्याच्या नंतर काय सांगितलं आपण, मल्टिप्लाय करायचं. कोणाचं, सन एज, एज ऑफ सन. फादरचं एज काय 5 वर्षाच्या नंतर, X + 5. त्याच्यानंतर सनचं एज Y + 5. X + 5 इक्वल्स टू 3 × Y 3Y प्लस 3 5 15 प्लस 3Y इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस. म्हणून या ठिकाणी काय होणार, X - 3Y + 5 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार, -15 - 5 X - 3Y इक्वल्स टू किती होणार, 10. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन काय आपली सेकंड कंडिशन की 5 वर्षापूर्वी 5 years ago. जसं या ठिकाणी आपण काढलं 5 वर्षानंतर, तसं कोणाचं वय काढून घ्यायचं, 5 वर्ष अगोदर दोघांचंही काय करायचं, काढून घ्यायचं. मग या ठिकाणी आपण लिहिणार 5 years ago द फादर एज. फादरचं एज सध्या किती आहे, प्रेझेंट X इयर. 5 वर्ष आधी किती असणार, X - 5 इयर. सिमिलरली द सन एज काय असणार, Y - 5 इयर. काय असणार, Y - 5 इयर. त्याच्यानंतर आपल्याला कंडिशन काय दिलेली की फादरचं जे एज आहे, फादरचं जे एज आहे हे काय होत आहे, 7 times कोणाच्या, सनच्या एजच्या. म्हणून इथे येणार 7 × एज ऑफ सन. फादरचं एज काय 5 वर्षापूर्वी, X - 5 इक्वल्स टू 7 × काय येणार, Y - 5. X - 5 इक्वल्स टू 7 × Y. 7Y 7 × -5 -35. त्याच्यानंतर प्लस 7Y इकडे आल्याच्या नंतर काय होणार, मायनस. हे काय होणार, X - 7Y. त्याच्यानंतर -5 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, +5. इकडे काय राहणार, -35 + 5. X - 7Y इक्वल्स टू -30. हे काय झालं आपलं इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी आपण कोणाला इलिमिनेट करू शकतो, X ला. म्हणून या ठिकाणी काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. काय सेकंड इक्वेशन, सॉरी फर्स्ट इक्वेशन आपलं काय, X - 3Y इक्वल्स टू 10
त्याच्यानंतर x मायनस 7y इक्वल्स टू -30 हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी आपण काय करत आहे सबस्ट्रॅक्शन, त्याच्या वेळेस काय करायचं साइन चेंज. प्लसचं काय होणार मायनस, मायनसचं काय होणार प्लस, मायनसचं काय होणार प्लस, प्लस एक्स मायनस एक्स काय होणार कॅन्सल. -3 प्लस 7 किती होणार +4y. 10 प्लस 30 खालचं साइन कन्सिडर करायचं तर या ठिकाणी किती होणार 40. त्याच्यानंतर 4 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड y इक्वल्स टू 40 डिवाइडेड बाय 4 किती आलं. y कोणासाठी कन्सिडर केलं होतं आपण मुलाच्या वयासाठी किती आलं 10. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू काय करणार आपण पुट y इक्वल्स टू 10 इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करतात इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण करू पुट. तर काय बनणार बघा x मायनस 3y इक्वल्स टू 10 x मायनस 3 इंटू वायच्या जागी किती पुट करणार आपण 10 इक्वल्स टू 10 x मायनस 30 इक्वल्स टू 10 मायनस 30 तिकडे गेल्याच्या नंतर प्लस 30 x इक्वल्स टू 10 प्लस 30 x इक्वल्स टू किती 40. म्हणून या ठिकाणी वडिलाचं वय किती वर्ष आहे 40 आणि मुलाचं सध्याचं प्रेझेंट जे एज आहे किती आहे 10. म्हणून या ठिकाणी लिहिणार प्रेझेंट एज ऑफ फादर अँड हिज सन आर 40 इयर अँड 10 इयर रिस्पेक्टिव्हली. यानंतर आपला जो टाइप 5 आहे जे आपल्याला विचारतील डिस्टन्स स्पीड आणि टाइमवर आधारित क्वेश्चन. तर या क्वेश्चन मध्ये काय करायचं सुरुवातीला तर आपल्याला फॉर्म्युले माहित असले पाहिजेत की डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. त्याच्यानंतर स्पीड इक्वल्स टू टाइम इकडे मल्टिप्लाय तिकडे केल्यानंतर काय होणार डिवाइड डिस्टन्स अपॉन टाइम. सिमिलरली जर आपल्याला टाइमचा जर काढायचा असेल त्यावेळेस काही स्पीड इकडे मल्टिप्लाय तिकडे केल्यानंतर काय होणार डिवाइड डिस्टन्स अपॉन काय होणार स्पीड. तर बघा पहिलं तर सुरुवातीला आपण सांगितलं की क्वेश्चन काय करायचा केअरफुली रीड करायचा. तर बघा क्वेश्चन मध्ये काय दिलेले प्लेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट अँड दे आर ऑन अ स्ट्रेट रोड. तर बघा दोन ठिकाणी आहेत ए आणि बी ते काय येतं एकमेकापासून 30 किलोमीटर अंतरावर आहेत आणि ते काय येतं एका स्ट्रेट लाईनवर स्ट्रेट पाथवर आहेत. त्याच्यानंतर काय केलं बघा हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. सुरुवातीला तर आपण कंडिशन लिहून घेऊया बघा या ठिकाणी लिहू आपण सपोज हे ए आहे आणि हे बी प्लेस आहे. तर या दोन्ही मधलं अंतर आपल्याला दिलेलं आहे 30 किलोमीटर. नेक्स्ट कंडिशन बघा हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन अ बाईक ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट फ्रॉम बी ऑन बाईक ट्रॅव्हल्स टुवर्ड्स ए. तर बघा काय केलेलं आहे हा जो हा या ए ठिकाणून जो निघालेला आहे हा कोण आहे हमीद. त्याच्यानंतर या बी ठिकाणून जो निघणार आहे तो कोण आहे जोसेफ. तर हे दोघं काय करायला लागलेत बघा हमीद निघा लागला फ्रॉम ए टू बी आणि जोसेफ निघा लागला फ्रॉम बी टू ए आणि हे दोघं एकमेकाला दे मीट इच अदर आफ्टर 20 मिनिट. ते काय करायला लागलेत 20 मिनिटांना एकमेकाला काय करायला लागलेत भेटायला लागलेत. पहिली ही कंडिशन आपण समजून घ्या. नेक्स्ट इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन अपोजिट डायरेक्शन इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स ए. आता हा जोसेफ काय करायला लागला ए कडनं जाता कुठे चालला एच्या अपोजिट चालला. ठीक आहे हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. त्याच्यानंतर हा जो हमीद आहे हा जोसेफला काय करायला लागला 3 तासाच्या नंतर पकडा लागला. तर आपल्याला काय करायला सांगितलं फाइंड द स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ. तर बघा या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करणार कन्सिडर करणार काय की लेट स्पीड ऑफ हमीद इज x किलोमीटर पर आवर. हमीदचा जो स्पीड आहे आपण काय कन्सिडर केला x किलोमीटर पर आवर. आपल्याला दोन क्वांटिटी काढायची एक स्पीड ऑफ हमीद आणि एक काढायचं स्पीड ऑफ जोसेफ. त्याच्यानंतर स्पीड ऑफ जोसेफ इज y किलोमीटर पर आवर. तर बघा पहिली कंडिशन व्यवस्थित समजून घ्या. हमीद निघा लागला ज्याचा स्पीड काय हमीदचा x किलोमीटर पर आवर. त्याच्यानंतर जोसेफचा जो स्पीड आहे हा काय y किलोमीटर पर आवर. ते काय करायला लागलेत एकूण या दोन्ही मधलं अंतर किती आहे 30 किलोमीटर. तर हे दोघं एकमेकाला किती मिनिटात भेटायला लागलेत 20 मिनिट. तर बघा आपल्याला तर सुरुवातीला युनिट हे जे येतं एक सारखे करायला लागणार आहेत. इथं जर किलोमीटर असेल तर आपल्याला काय पाहिजे आवर मध्ये. तर बघा 120 मिनिट इक्वल्स टू किती आवर होतात
2 आवर. 180 मिनिट किती होतात? 3 आवर. तर या ठिकाणी आपण काय करायला लागलो, ज्यावेळेस मिनिट मधून आवर मध्ये जायचं तर आपण काय करायला लागलो, डिवाइड करायला लागलो. कितीनं? 60 न. त्याच पद्धतीनं जर 20 मिनिट जर आपल्याला काढायचं असेल तर काय करणार, 20 ला डिवाइड करणार. कितीनं? 60 न. 0 0 काय होणार, कॅन्सल. म्हणजे काय होणार, 1/3 आवर्स. याचा अर्थ बघा, हमीद आणि जोसेफ ज्या वेळेस एकमेकाकडे निघणार तर त्या दोन्ही मधलं अंतर आहे 30 किलोमीटर आणि ते एकमेकाला किती तासात मिळायला लागले, 1/3 आवर मध्ये. मग आपल्याला इथं कंडिशन मिळते की हमीद काहीतरी अंतर पार करणार, जोसेफ काहीतरी अंतर पार करणार आणि हे अंतर किती असणार, 30 किलोमीटर. हे अंतर किती असणार आहे, 30 किलोमीटर. म्हणून इथं लिहिणार आपण फ्रॉम. ही जी आपली फर्स्ट कंडिशन आहे बघा. काय फर्स्ट कंडिशन, की डिस्टन्स ट्रॅव्हल बाय हमीद, काय स्पीड, x किलोमीटर पर आवर आणि किती वेळात, 1/3 आवर. हेन्स इथं लिहिणार डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद इन 1/3 आवर्स विथ स्पीड. विथ स्पीड काय स्पीड, x किलोमीटर पर आवर. याला आपण म्हणणार d1 इक्वल्स टू काय, डिस्टन्सचा फॉर्म्युला, डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे x, टाइम किती आहे 1/3. म्हणून इथं काय येणार, x/3. म्हणजे 20 मिनिटांमध्ये हमीदनं किती अंतर पार केलं, x/3. सिमिलरली जोसेफ काहीतरी अंतर काय करणार आहे, पार करणार आहे. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार आपण, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय, कोणामुळे, जोसेफ, जोसेफ मुळे, इन 1/3 आवर्स विथ स्पीड, काय स्पीड, y किलोमीटर पर आवर. याला आपण म्हणणार डिस्टन्स 2. ते किती येणार, त्याचा स्पीड इंटू टाइम. स्पीड किती आहे, y किलोमीटर पर आवर, टाइम काय आहे 1/3 आवर. म्हणून हे काय येणार, y/3. आणि या दोन्हीनं जे अंतर पार केलं, या दोन्ही मधलं अंतर किती आहे, 30 किलोमीटर. म्हणून या ठिकाणी कंडिशन काय येईल, d1 प्लस d2 इक्वल्स टू 30. म्हणून या ठिकाणी आपली पहिली जे इक्वेशन बनणार हे बनणार x/3 प्लस y/3 इक्वल्स टू 30. याच्यानंतर आपण काय करणार, हे 3 कॅन्सल करायचे असतील तर इक्वेशनला काय करणार, 3 न मल्टिप्लाय. म्हणून इथं मल्टिप्लाय करणार बाय 3. काय बनणार, x प्लस y इक्वल्स टू 90. हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा सेकंड कंडिशन काय म्हणते, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B at the same time but in opposite direction. तर बघा इथं आपण एक पुन्हा डायग्राम पकडू. हे झालं आपलं A to B, हे झालं 30 किलोमीटर. आता काय करायला लागला, हा जो B म्हणजे इथं कोण होता, आपला हमीद, ज्याचा स्पीड काय होता, x किलोमीटर पर आवर. इथं कोण होता, जोसेफ, ज्याचा स्पीड काय होता, y किलोमीटर पर आवर. आता काय करायला लागला, हा जोसेफ जो आहे A कडनं येता काय करायला लागला, B च्या समोर म्हणजे तिकडेच चालला. तर बघा त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, ऍट द सेम टाइम बट इन अपोजिट डायरेक्शन हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. तर हा जो हमीद आहे हा काय करायला लागला, 3 तासाच्या नंतर त्याला पकडायला लागला. तर बघा जोसेफ सपोज इकडं कुठंतरी समोर जाणार, बरोबर का, किती वेळात, हे किती तासात पकडायला लागलं, 3 आवर मध्ये. तर मग आपण काय काढणार की जोसेफ किती अंतर पार करते 3 तासात आणि हमीद किती अंतर पार करते 3 तासात. मला सांगा, जर बी इकडे गेला 3 तासात तर त्याचं डिस्टन्स किती ट्रॅव्हल होईल, 3 आवर्स. स्पीड इंटू टाइम, स्पीड किती त्याचा y आणि टाइम किती आहे 3 आवर. म्हणून इथं काय येणार, ते जे अंतर येणार, हे जे अंतर सी ठिकाणी सपोज आपण म्हणू तर ते अंतर किती येणार, 3y. सिमिलरली हमीदचा स्पीड किती आहे x, 3 तासात किती अंतर पार करेल तो, 3x. किती अंतर पार करेल, 3x. म्हणून या ठिकाणी बघा कंडिशन काय येईल, फ्रॉम सेकंड कंडिशन, की हा जो जोसेफ आहे, जोसेफ ट्रॅव्हल डिस्टन्स विथ स्पीड, काय होता स्पीड त्याचा, y किलोमीटर पर आवर इन किती आवर्स मध्ये, 3 आवर्स मध्ये. याच्या डिस्टन्सने म्हणून आपण, याच्या हे जे डिस्टन्स आहे हे काय येणार आपलं, स्पीड इंटू टाइम. हे अंतर किती आलं आपलं, 3y. इथून इथपर्यंत जोसेफ गेला 3 तासात, ते अंतर किती झालं, 3y. सिमिलरली हमीद ट्रॅव्हल डिस्टन्स विथ स्पीड x किलोमीटर पर आवर इन
किती तासात 3 आवर तर ते किती येणार 3x. तर बघा फ्रॉम डायग्राम वरून आपल्याला लगेच कळते हे जे टोटल अंतर आहे हमीद जे त्याला 3 तासाच्या आत पकडा लागला 3 तासाच्या नंतर हे जे टोटल अंतर हे किती आहे 3x आणि हे जे पूर्ण अंतर A to B प्लस B to C हे काय येणार 30 प्लस 3y किती येणार 30 प्लस 3y म्हणून इथे लिहिणार फ्रॉम डायग्राम काय येणार टोटल जे अंतर आहे आपलं हे जे येणार 3x इक्वल्स टू 30 प्लस 3y 30 प्लस 3y त्याच्यानंतर प्लस 3y इकडे आल्याच्या नंतर काय होणार मायनस म्हणून 3x मायनस 3y इक्वल्स टू 30 त्याच्यानंतर e ची टर्म कशाने डिव्हिजिबल आहे 3 न म्हणून या ठिकाणी 3 न जर भाग दिला तर काय बनणार म्हणून या ठिकाणी मिळणार x मायनस y इक्वल्स टू 10 हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. त्याच्यानंतर फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन काय करणार आपण सायमल्टेनियसली सॉल्व म्हणून या ठिकाणी करणार ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड तर काय मिळणार बघा x प्लस y इक्वल्स टू 90 x मायनस y इक्वल्स टू 10 हे झालं इक्वेशन फर्स्ट आणि हे झालं इक्वेशन सेकंड. x प्लस x 2x प्लस y मायनस y काय होणार कॅन्सल त्याच्यानंतर 90 अधिक 10 किती होणार 100 त्याच्यानंतर 2 इकडे गुणिले तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार भागिले म्हणून या ठिकाणी x बरोबर 100 भागिला 2 किती येणार 50 त्याच्यानंतर काय करणार आलेली व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करणार काय करणार पुट x इक्वल्स टू 50 इन इक्वेशन फर्स्ट काय इक्वेशन फर्स्ट आपलं x प्लस y इक्वल्स टू 90 x प्लस y इक्वल्स टू 90 x च्या जागी जर पुट केले 50 प्लस y इक्वल्स टू 90 त्याच्यानंतर 50 इकडं काय तर प्लस तिकडे गेल्याच्या नंतर मायनस y इक्वल्स टू 90 मायनस 50 y इक्वल्स टू काय 40 म्हणून या ठिकाणी बघा आपला जो हमीद आहे याचा स्पीड x किलोमीटर पर आवर म्हणजे किती येणार 50 किलोमीटर पर आवर आणि जोसेफचा स्पीड काय येणार 40 किलोमीटर पर आवर. हे जे प्रॉब्लेम आहे हे आहे आपल्या प्रॉब्लेम सेट मधलं प्रॉब्लेम सेट जे आपल्याला गिव्हन आहे आपल्या बुक मध्ये त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. तर बघा ज्या पण वेळेस आता आपल्याला असं कंडिशन दिलेली असेल की मिनिट किलोमीटर तर आपल्याला युनिट काय करावं लागतील सेम करावं लागणार आहे म्हणून या ठिकाणी आपण काय केलं मिनिट मधलं कशात कन्वर्ट केलं आवर मध्ये. जर आपल्याला मिनिट मध्ये जर आन्सर पाहिजे असेल तर या किलोमीटरला कशात कन्वर्ट करायला लागलं आपल्याला मीटर मध्ये. तर बघा इथं जर आपण मीटर मध्ये जर कन्वर्ट केलं असतं तर ते काय झालं असतं 30 into 1000 म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन वाढलं असतं. तर इझी कॅल्क्युलेशन जाण्यासाठी आपण काय केलं कशात कन्वर्ट केलं आवर आणि कशामध्ये किलोमीटर मध्ये. या ठिकाणी इथंच आपण थांबू. धन्यवाद.